तुम्हाला श्रद्धास्थान मानणारी, तुमच्यावर प्रेम करणारी, तुमच्यावर अविरत माया करणारी, तुम्हाला क्षणात माफ करणारी लोक तुम्हाला शाप द्यायला लागली ना, लक्षात घ्या, तुम्ही त्यांना मनापेक्षा जास्त, प्रमाणापेक्षा जास्त दुखवलंय. 5,000 स्क्वेअर फुटाचा बंगला जरी बांधला ना, तरी 250 ते 400 स्क्वेअर फुटामध्येच आपण राहत असतो. उरलेल्या संपूर्ण घरामध्ये वस्तू, भांडी, ठेवा मेवा ह्या सगळ्या गोष्टींनी आपला अहंकार राहत असतो. अहंकारानं आपलं आयुष्य जगत असतंय. माणसाच्या मनामध्ये ह्याच्याविषयी चांगलं, त्याच्याविषयी वाईट, या सगळ्या गोष्टींनी माणसाच्या मनातला अहंकार वाढत असतो. म्हणून लक्षात घ्या, तो अहंकार जोपर्यंत ठेचत नाही, त्या अहंकाराला जोपर्यंत नायनाट करत नाही, तोपर्यंत गाभाऱ्यातला भगवंत आपल्याला भेटत नाही. तुम्ही मंदिरात जाऊ शकता, तुम्ही देवाच्या गर्भगृहात जाऊ शकता, एक वेळ ओळख पाळख दाखवून तुम्ही त्या देवाच्या मूर्तीला स्पर्श करू शकता, पण देवाच्या अंतःकरणात जर जायचं असेल तर मनातला अहंकार आधी समूळ नायनाट केला पाहिजे, तरच भगवंत आपल्याला भेटेल, तरच तो आपला होईल. श्री स्वामी समर्थ.